दो मूल्यवान रन्स, रनों की सख्त जरूरत है इस समय। काफी देर के हवा में रही थी। पहला बॉल चौका अडक गेला ग चिपळून भावा मारतो उचलून हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आजच्या ब्लॉगमध्ये तर आज रात्री ब्लॉग सुरू केलेला आहे, कारण चाललेलो आपण ग्रामीण धमाका बिग बॅश ग्रामीण धमाका बघायला. सो आता जाणार होतो पण कोणला, अरे तिथं जरा टाईम लागेलच, एक अर्धा घंटा लागेल. सो चला आता निघायला भेटू तुम्हाला. चला, आणि आज कोण फायनल मॅच आहे ते पण बघू, आणि सगळे मोठमोठे प्लेयर येणार आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आता निघालेलो आहोत. आणि बघा गुंडूबाई आहे, एक दीपांशु पाटील याची म्हणजे थोडासा लेट झाले, दरवर्षी होते. तर आता आम्ही चाललेलो आहोत ग्रामीण धमाका बिग बॅश लीग 2025 बघायला. तर आज आहे फायनल डे. आता वाजलेले आहेत 8:30 वाजायला आलेले आहेत. सो चला आता निघलेले आहोत. कॉल आले इम्पॉर्टंट, कॉल पूर्ण झाले आणि हे बघा और वाजले. तर मित्रांनो, आता फायनली पोहोचलेले आहोत ग्राउंडवर. हे बघा आपले मेंबर, हे बघा इथं मॅच आहेत. सर्व खेळाडू ग्राउंड खाली करा प्लीज. मॅच आता लगेच सुरू करतोय आपण. सेकंड सेमी फायनल. सर्व खेळाडू ग्राउंड खाली करायचं आहे. टीम दारावे प्रॅक्टिस करू नका. टीम दारावे प्रॅक्टिस करू नका. ग्राउंडच्या बाहेर या, टॉस केला जाईल. सहर्ष स्वागत आम्ही करतोय पटेक यांच्या आदरणीय कपिलवाडी साहेब, माजी केंद्रीय राष्ट्रपती पंचायत राज भारत सरकार यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पटेक यांचे आदेश वाटले सरंजी पाटील साहेब यांच्यासाठी इथे होते. मधुकर शेठ होईल त्यामध्ये देखील थोड्याच वेळात पाकिस्तानची येथील आणि तिथे देखील सर्व प्रेक्षकांना टी शर्ट त्यांच्या वतीने दिले जातील. भरपूर मोठा प्रतिसाद प्रेक्षकांचा दरवर्षी या स्पर्धेला लाभला. प्रचंड गर्दी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे आपल्याला लाभलेल्या तमाम या क्रीडांगणाला स्वागत. पुल किया है, हालांकि कुछ खास टाइमिंग नहीं थी, हवा में भी थी, लेकिन फिर काफी दूर चांगला असा वाला गेला. पहिला बॉल इथे माधव तिसरा. 5 बॉल 5 षटकार त्याने ठोकले होते. हा बॉल फुलात टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक दूर आहे. फ्रीचा बॉल आहे इथे. मूल्यवान रन्स, रनों की सख्त जरूरत है इस समय। काफी देर के हवा में रही थी. यावेळेला आडवा काढला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. पुन्हा एकदा फुला त्यावेळेला संयमान आहे. हॅशटॅग रिस्पेक्ट या बॉलला एका निश्चित फेरीचा प्रयत्न इथे दोन्ही गाड्या एका गोळावर. पहिले षटक होईल. पहिलाच बॉल मिडॉनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर परदीन काफीची बॅट बोलली. पहिल्या बॉलवर बाईक दिल्या जातील.
स्लॉटमध्ये होता. नक्कीच 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ऑन साइडला फ्लिक केलाय टीम. चौधरी साहेब आपल्या सन्मान आपण करतो या फायनल टीम साठी. त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक आदरणीय वरुण एस पाटील साहेब, 70-70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक तारिकजी सय्यद, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा अंतिम सोहळा आता आम्ही तुमच्या भेटीला आणतोय. दोन्ही टीम लाईनअप करून आता ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत. मंडप डेकोरेटर्स रुपेश, आपण रेडी राहायचं. आपल्या स्पर्धेला आपले मोबाईल बाहेर काढा, फ्लॅश लाईट चालू करा. तुम्हाला जर ही स्पर्धा आवडली असेल, वरुण एस पाटील साहेबांचं आयोजन आवडलं असेल, कोण गावात तुमच्या मोबाईल टॉर्चद्वारे दिवाळी साजरी करायची आहे. एक दिवा, एक लाईट वरुण एस पाटील यांच्या समर्थनासाठी सर्वांनी लाईट ऑन करायची आहे. या वरती बिल्डिंग पण चालू केलं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता बोले तुमचं आमचं नातं काय, तुम्हाला बोलायचंय जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. बोला तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर आणखी एक घोषणा. धर्मवीर संभाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. एक शेवटची घोषणा. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. आता लाईट्स ऑन, मॅच ऑन. बरोबर बरोबर. एक बॅनर आहे, त्या बॅनरवर देखील पहिला बुकले पेट बेलवाल्याला प्रेक्षकांनी बॅनर बनवलेला आहे. प्लेस स्टँड थोडासा खाली करा ही नम्र विनंती. दीपाशी पाटिल मैन फ्रॉम अभिजीत ठाकुर का ये ओवर अभी तक बहुत ही जबरदस्त घटा है. देखिए आगे दबा में फील्डर है, पीछे दोनों खिलाड़ी सोरली टैग नहीं कर पा रहे हैं. बॉलिंग का भाव था, कैच ड्रॉप, जीवनदान मिलता हुआ पर टीम को साथ में जोड़ा. पुढचा बॉल ईशान, बॉल आता स्क्वेअर लेग चौका. धावा 98,000 प्रेक्षक आहेत. ऑनलाईन पावर टाकलाय, बॉलला पाठवलंय. पुन्हा एकदा फाईन लेगाने लॉंग लेगच्या मधून केवन पवनच्या पॅट मधून येतोय. खडखडीत चौका. पुढचा बॉल घेऊन अरबाज. अविश्वसनीय बल्लेबाजी इस फाइनल मैच में पवन केने. पड़ता गया.